अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 मार्च 2021 या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण बसलो आहोत। परब्रह्माचं पूजन करण्यासाठी आपण बसलेलो आहोत। परमात्म्याचं पूजन करण्यासाठी, गायन करण्यासाठी आपण सर्वजण बसलेलो आहोत। सद्गुरु श्री स्वामी समर्थ साक्षात परब्रह्म मानवदेह धारण करून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला। सुखी व्हावे सारे जन यासाठी परमेश्वराने मानवदेह धारण केला। कारण परमात्मा निराकार आणि निर्गुण आहे, त्याला आपण सर्वसामान्य माणसं जाणू शकत नाही। मानवाचे मन न जाणे निर्गुण म्हणून सगुण प्रगटले, असं नानांनी स्वामी समर्थांचं वर्णन केलं आहे। आपल्यासाठी हा ईश्वर परमात्मा मानवदेह धारण करून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला। अशा या सद्गुरूचं पूजन आपण करत आहोत। श्री स्वामी समर्थांचं विशाल रूप डोळ्यासमोर ठेवून त्यांचं आपण पूजन करत आहोत। स्वामी समर्थांच्या लीला अतर्क्य, अगम्य, अतर्क्य आहेत। तसंच श्री स्वामी समर्थांना जाणणं देखील अगम्य, अतर्क्य आहे। समर्थांच्या जन्मासंबंधी 2 कथा सांगितल्या जातात। पहिल्या कथेनुसार स्वामींना दत्तावतार मानतात, श्री दत्त, नंतर श्री श्रीपाद वल्लभ, नंतर श्री नृसिंह सरस्वती आणि त्यानंतर पुढचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ। या जन्मानुसार स्वामींचं कार्य अक्कलकोटमध्ये जेवढं कार्य झालं त्याविषयी जास्त चर्चा होते आणि ते छोटंसं रूपच समाजापुढे मांडलं जातं विविध लेखातून, पुस्तकातून। स्वामींच्या जन्माविषयी दुसरी कथा आहे। त्या कथेनुसार स्वामींचा जन्म हस्तिनापुराजवळ असलेल्या छेल्लीग्रामी सूर्योदयाच्या वेळेला चैत्र शुद्ध द्वितीया धरणी दुभंगून अष्टवर्षीय बटूच्या रूपात श्री स्वामी समर्थ प्रगट झाले आणि त्यानंतर त्यांनी 729 वर्ष भारत भ्रमण केलं। विविध मार्गाने भ्रमण केलं, कधी द्रुत गतीने चालून, कधी वायुमार्गाने, तर कधी पाण्यावरून चालून भ्रमण केलं आणि जे जे दुःखी होते त्या सर्वांना दुःखमुक्त करून त्यांचं जीवन आनंदाने फुलवत फुलवत श्री स्वामी समर्थ शेवटची 21 वर्ष अक्कलकोट येथे येऊन स्थिरावले आणि अखेर त्यांनी तिथे समाधी घेतली। ह्या जन्मकथेनुसार स्वामींचं आयुष्य 729 वर्षाचं येते। 708 वर्ष श्री स्वामी समर्थ भ्रमण करत राहिले आहेत आणि त्यामुळे विविध काळात, विविध ठिकाणी, विविध रूपात स्वामी वावरले आणि त्यामुळे स्वामींना विविध नावंही दिली गेली। चंचल भारती, पहाडी बाबा अशा विविध नावांनी स्वामी ओळखले गेले। असं हे स्वामींचं विशाल रूप आहे।
आणि म्हणून नाना त्याचं वर्णन करताना म्हणतात स्वामींचं, सामावलत्या रूपात सारे कोटी कोटी देव, सर्व देवतांची शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. 33 कोटी देव म्हणजे 33 कोटी ऊर्जा लहरी आहेत आणि या सर्व ऊर्जा लहरी श्री स्वामी समर्थांच्या ठायी आहेत. आणि म्हणून समर्थांची उपासना केल्यानंतर आपल्याला ज्या ऊर्जेची गरज आहे ती ऊर्जा आपल्याला मिळते आणि म्हणून आयुष्यातली संकट दूर होतात आणि आपलं आयुष्य आनंदाने बहरून येतं. स्वामी समर्थांची उपासना केल्यानंतर माणसाच्या मनामध्ये देखील फरक पडतो, अंतरंगामध्ये देखील फरक पडतो. अशी उपासना आहे. फक्त प्रश्न सुटला एवढंच नाही, तर मानवाचा महामानव व्हावा यासाठी जी वाटचाल करायची आहे ती वाटचाल समर्थांच्या उपासनेने होते. हे या उपासनेचं महत्त्व आहे. स्वामींचं वर्णन करताना नानांनी म्हटलेलं आहे, नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता. शेवटी हे जे स्तवन, या स्तवनाच्या शेवटी नानांची शेवटचं जे काव्यातली ओळी आहे ती अशी आहे की, रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत. नानांनी रामानुज हे टोपण नाव घेतलं होतं, कारण श्री स्वामी समर्थांनी नानांना हनुमंताच्या रूपात दर्शन होऊन तू दास हो, चिरंजीव हो, हनुमंत हो असा आदेश दिला होता. आणि म्हणून नाना स्वतःला रामानुज असे म्हणून काही लेख लिहित असत. आता या अध्यात्म मार्गामध्ये देखील कशी गंमत येते बघा. सर्वांना समजावं म्हणून मुद्दामून सांगते की या स्तवनातली ही जी शेवटची ओळ आहे की, रामानुज करी भावे स्वामीपदा दंडवत. काही मंडळींनी ही शेवटचं वाक्य फक्त काव्यातली ही शेवटची ओळ बदलली आणि तिथे दुसरी ओळ घालून हे स्तवन आमचंच आहे असा प्रसार पण केलेला आहे. सगळी गंमत असते. अरे उपासना कशासाठी करायची? स्वतःच्या मोठेपणासाठी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी? ते तर महाराज सहज देतात. त्याच्यासाठी खोट्या वागायची गरज नाही आहे. मग तुमची उपासना कशी फलदायी होणार? तुमचं आयुष्य कसं सुधारणार? तुम्ही मानवाकडून महामानवाच्या मार्गावर तुम्ही कसे पोचणार? पण सगळी गंमत आहे. मनुष्य चुकतो ते इथेच चुकतो. तो जाणून घेत नाही. क्षणिक सुखासाठी आपण आपल्याच पायावर कसा धोंडा पडून घेतो हे माणसाला समजत नाही. आणि म्हणून अशी वृत्ती काही ठिकाणी दिसून येते की दुसऱ्याचं आहे ते आपलंच म्हणून सांगायचं आणि त्याला स्वतःला प्रसिद्धी करून द्यायची. त्यातला हा भाग आहे म्हणून मुद्दामून सांगते. नानांनी लिहिलेलं जे स्वामी स्तवन आहे त्या स्तवनामध्ये प्रचंड शक्ती आहे. मागच्या एका प्रवचनात मी सांगितलेलं आहे. ती साक्षात श्री स्वामी समर्थ नानांच्या समोर उभे राहिल्यानंतर नानांना जे स्फुरलं त्याचं वर्णन म्हणजे श्री स्वामी स्तवन आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड महान शक्ती आहे. कोणाला जर प्रश्न असेल तर आता काय करू विचार करू नका. स्तवन म्हणायला सुरुवात करा. ज्या पद्धतीने म्हणायला सांगितलंय त्या पद्धतीने म्हणा आणि त्या पद्धतीने आपलं आचरण ठेवा. पहिला आचरण शुद्धी सगळ्यात महत्त्वाची आहे. उपासनेमध्ये मनाची शुद्धी सगळ्यात महत्त्वाची आहे. आनंद भावानी स्वामी समर्थांना शरण जा. स्तवन म्हणायला सुरुवात करा. तुमच्या असलेल्या संकटाची तीव्रता निश्चित कमी होईल. पण तुम्ही सातत्याने उपासना करत राहिलं पाहिजे. स्वामी समर्थांच्या चरित्रात जी कथा आहे त्या कथेनुसार स्वामींचा जन्म चैत्र शुद्ध द्वितीयेचा महाराजांनी मान्य केलंय. नानाजी रेखी नावाचे एक ज्योतिषी होते. ज्योतिषशास्त्राचा प्रचंड अभ्यास केलेला.
आणि त्यांचा तेवढा मोठा अधिकारही होता. त्यांनी श्री स्वामी समर्थांची पत्रिका बनवली, जन्मपत्रिका बनवून ती महाराजांना दाखवली. महाराजांनी त्या पत्रिकेवर तुळशीपत्र ठेवलं आणि नानाजी रेखींच्या हातावर आपला हात ठेवला आणि त्यावेळेला नानाजी रेखींच्या हातावर विष्णुपद आलं. म्हणजे त्यांनी जी पत्रिका मांडली ती पत्रिका महाराजांनी मान्य केली. पण त्याचबरोबर नंतर त्यांनी ती पत्रिका कौलावर ठेवून दिली. आता याचा अर्थ काय हा आपण लक्षात घेतला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण याच्या अध्यात्मामध्ये त्याचा सखोल विचार करा. कौलावर ठेवून दिली, पत्रिका मान्य केली, आशीर्वाद दिला, पण पुढे काय केलं तर ती पत्रिका कौलावर ठेवली घराच्या. काय संकेत दिला? महाराजांचं सगळं जे वागणं होतं त्याच्यामध्ये एक विशिष्ट संकेत असायचा. महाराजांना हेच दाखवायचं होतं की ज्योतिषाच्या मागे लागू नका. आता तुम्ही म्हणाल नाना तर ज्योतिष सांगत होते, बरोबर आहे. श्री स्वामी समर्थांचा ज्योतिष सांगणं वेगळं आणि ज्योतिषाच्या मागे लागणं वेगळं, दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. स्वामी समर्थांनी नानांना आदेश दिला होता की पत्रिकेच्या मार्फत तू लोकांचे प्रश्न सोडव, हे सत्य आहे. एखादा जटिल प्रश्न आहे तर त्यावेळेला पत्रिका बघून मार्गदर्शन करणं खूप सोपं पडतं. विशिष्ट उपासना देता येते, हे पण सत्य आहे. त्यानुसार नानांनी ते काम पण केलं आणि अनेक लोकांचे जटिल प्रश्न नानांनी पत्रिकेच्या माध्यमातून सोडवले. पण स्वामी हेही सांगतात की ज्योतिषाच्या मागे तुम्ही लागू नका, कारण माणसाला फार वाईट सवय असते की या ज्योतिषाकडे जा, त्या ज्योतिषाकडे जा, त्या ज्योतिषाकडे जा. शेवटी आपल्या म्हणण्याप्रमाणे जो ज्योतिषी सांगेल तो योग्य आणि मग त्याचं म्हणणं मागे पडायचं. असा हा जो नाद लागतो तो नाद लागू देऊ नका, असं महाराजांना सुचवायचं आहे. त्याच्यातच अडकून पडू नका. तात्पुरता त्याचा आधार घ्या, पत्रिकेचा तात्पुरता आधार. पण आम्ही तोच पूर्ण आधार प्रत्येक ज्योतिषाच्या मार्फतच घेण्याचा प्रयत्न करत राहतो. स्वतः सामर्थ्यवान व्हायचंय आणि आपल्या आयुष्यातले प्रश्न आपण सोडवायचे आहेत, हा महाराजांचा आदेश आहे. हा महाराजांचा उपदेश आहे की तुम्ही समर्थ व्हा, तात्पुरता आधार घ्या, एक पाऊल टाकायला तुम्हाला मदत केली जाईल आणि मग पुढची पावलं तुम्ही टाकायची आहेत. आम्ही करतो उलटो, आम्ही धरून बसतो आणि उपासना बाजूला राहते. ज्योतिषाच्या माध्यमातून काय होणार आहे? जे आहे ते घडणार आहे, जे आहे ते अटळ आहे. परंतु तुम्ही जर उपासना केलीत तर काय होणार? तुमच्या असलेल्या पुढे येणाऱ्या सगळ्या समस्या नाहीशा होऊ शकतात. आयुष्यामध्ये आनंद निर्माण होऊ शकतो, कर्मशुद्धी होऊ शकते आणि मग कुठची संकट राहत नाहीत आयुष्यामध्ये. आणि म्हणून उपासनेला जोर द्या, उपासनेला महत्त्व द्या. आपलं वागणं, बोलणं, विचार या सगळ्यांची शुद्धी करा आणि आनंद भावाने ईश्वराला शरण जा, असा संकेत श्री स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेला आहे. स्वामी समर्थ लीलया प्रश्न सोडवू शकतात, फक्त आपला विश्वास पाहिजे. आता त्या संबंधीच्या कथा आपण बघूया, प्रत्यक्षात घडलेल्या कथा आहेत. आता ज्योतिषाच्या मागे लागतात माणसं, त्या संबंधीची पहिली कथा आपण बघू. एक महिला होती, चांगली शिकलेली, चांगल्या ठिकाणी नोकरी करणारी वगैरे. मुलगी पण चांगली शिकली, चांगली नोकरी, चांगला पगार, सगळं छान. मुलीने लग्न ठरवलं. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता लागलीच
आईच्या मनात विचार आला की हा मुलगा कसा असेल, ह्याची पत्रिका कशी असेल, मुलीचं नीट जमेल की नाही, नीट होईल की नाही, अनेक शंका मनामध्ये. आणि मग या महिन्या एका ज्योतिषाकडे गेल्या. ज्योतिषी म्हणाला की नाही, ही काय मुलाची पत्रिका काय बरोबर नाही आहे, नाही लग्न काय तुम्ही करू नका, मुलीला खूप त्रास होऊ शकतो वगैरे वगैरे अनेक काय सांगितल्या. या घाबरल्या म्हणून आणखी एका ज्योतिषाकडे गेल्या. त्या ज्योतिषाने सांगितलं की चांगली आहे पत्रिका, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही लग्न करा. आता या बाई पडल्या संभ्रमात. एक ज्योतिषी सांगतोय की ही पत्रिका योग्य नाही, दुसरा ज्योतिषी सांगतोय की ही पत्रिका योग्य आहे. आता आणखीन संभ्रम वाढला आणि असा संभ्रम वाढत जातो. म्हणूनच महाराज म्हणतात की नादी लागू नका. तात्पुरता आधार घ्या. आध्यात्मिकदृष्ट्या विशिष्ट बैठक असलेल्या व्यक्तीची सहाय्य घेऊन त्याच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता, पण नादी लागू नका. मग त्या महिला माझ्याकडे आल्या. मला प्रश्न टाकला. मी म्हटलं ज्योतिषशास्त्र वगैरे हे सगळं तुम्ही सांगता, हे सगळं ठीक आहे, पण मग आता तुम्ही 2 ठिकाणी पत्रिका दाखवली आहेत, आता मला काही परत पत्रिका दाखवू नका. त्यांचा चेहरा एकदम लहान झाला. पत्रिका बघत नाही म्हणजे काय? मी म्हटलं असं नाही, त्यांनी तुम्ही पत्रिका दाखवली, आता पत्रिका दाखवू नका. आता मी तुम्हाला व्यवहार सांगते. काउन्सिलिंग पण खूप महत्त्वाचं असतं, हे लक्षात घ्या तुम्ही. पटवून तुमच्या विचारांची दिशा योग्य मार्गावर आणून दिली तरी आयुष्यातले अनेक प्रश्न सुटतात. मी म्हटलं मी काहीतरी बघणार, मी परत तुम्हाला तिसरं काहीतरी सांगणार, ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला सारासार तुम्ही काय विचार करायला पाहिजे ते करा. मी म्हटलं की हे लग्न जर होऊ दिलं नाही तर तुमची मुलगी काय करणार आहे आणि पहिलं विचारून घ्या. त्या म्हणाल्या नाही हो नाही, असं कसं, तिचा तर खूपच हट्ट आहे, काही झालं तरी ती हेच लग्न करणार. आता कोणी हात करणार, प्रश्न असाच हट्ट करणार, त्याबद्दल काही प्रश्न नाही. मला माहिती होतं की त्यांचं हेच उत्तर येणार आहे. मी म्हटलं मग आता तुमच्या हातात काय राहिलंय? माझ्याकडे बघत राहिल्या. डोळ्यातनं घळाघळा पाणी आलं. आता माझ्या मुलीचं काय होणार, काय होणार, काय होणार, भीती. महाराजांची उपासना करतात पण माणसं भयभीत होतात जेव्हा संकट येतं त्यावेळेला. आणि म्हणून आपली उपासना पुरेशी झाली नाही हे तेव्हा समजायचं असतं माणसाने की जेव्हा तुम्ही भयभीत होता. मी त्यांना म्हटलं की मुलगी करणारच आहे, तर आता हे लग्न होणार आहे. आता तिच्या आयुष्यातलं जर काय दुःखी होणार, काय त्रास होणार आहे, त्या संबंधीचं जे संकट आहे, त्या संकटासाठी काय करायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगते. लागलीच ते आनंदी झाले. अरे वा, आपल्याला काहीतरी छान मार्ग मिळतोय. मी सांगितलं की तुम्ही सर्व भार श्री स्वामी समर्थांवर सोपवा. दादांनी जी उपासना दिलेली आहे ती उपासना मी तुम्हाला सांगते आणि ती सगळी उपासना तुम्ही मन लावून करा. आयुष्यातली संकट दूर होतील. विश्वास ठेवा आणि विश्वासाने उपासना करा. आणि आता एकच पर्याय तुम्हाला आहे, त्याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही. पहिलेला पटलं, नंतर मुलगी येऊन भेटून गेली. ती स्वामी समर्थांची उपासना करतच होती, तिचा विश्वास होता. मी म्हटलं आता तर काही प्रश्न उरलाच नाही. जर स्वतः मुलीचा एवढा स्वामींवर विश्वास आहे तर काहीच प्रश्न उरत नाही आयुष्यामध्ये. आणि मग त्या मुलीचा विवाह व्यवस्थित पार पडला आणि ती मुलगी आयुष्यामध्ये सुखी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ माणसाच्या आयुष्यातले प्रश्न अशा पद्धतीने सोडवतात. दुसऱ्या अशाच एक महिला, त्यांच्या मुलाने लग्न ठरवलं. या मुलाचा हा पहिला विवाह, पण ती जी मुलगी होती ती मुलगी डायव्होर्सी होती. कुणालाच ही गोष्ट पटणार नाही, त्यातून मुलाच्या आईला तर पटणं अशक्य.
त्यामुळे त्या महिलेचा मला फोन आला, फोनवर त्या रडायला लागल्या. मी म्हटलं काय झालं आणि काय नाही, तर त्यांनी ही सगळी कथा मला सांगितली. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मुलाला घेऊन या भेटायला, मी त्याच्याशी बोलते. मला म्हणाले अहो काहीतरी उपासना सांगा, ह्याच्यावर काहीतरी मला उपासना सांगा. मी म्हटलं प्रश्न सहजरित्या सुटायला हवा असेल तर तुम्ही मुलाला घेऊन या. मुलाशी मी बोलते आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन. त्या मुलाला घेऊन आल्या. मुलाशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की हे जर लग्न होऊ दिलं नाही तर हा मुलगा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. आणि म्हणून त्या महिलेला मी सल्ला दिला की महाराजांवर पूर्ण विश्वास टाका, हे लग्न करा. कारण तुम्ही केलं नाही तर व्यावहारिकदृष्ट्या परत तो जर डिप्रेशनमध्ये गेला तर तुमच्या आयुष्यामध्ये परत त्रासच आहे. डिप्रेशनमध्ये गेला म्हणजे नोकरी गेली, मग लग्नही नाहीच. त्याच्यापेक्षा आता जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीनुसार त्याला हे लग्न करायला तुम्ही परवानगी द्या. महाराजांची उपासना देते ती उपासना सुरू करा. त्यांनी परवानगी दिली, शब्दावर विश्वास ठेवला, मार्गदर्शन घ्यायला आल्या, पण त्याप्रमाणे त्या वागल्या. पण मुलीच्या वडिलांना फोन करून सगळं सांगितलं की तुम्ही या, आपण हे लग्न करूया. 2 दिवसांनी मुलीचे वडील आले. त्यांनी मुलाची पत्रिका मागितली आणि पत्रिका घेऊन गेले. मुलीचे वडील 2 दिवसांनी आले आणि म्हणाले हे लग्न होणार नाही, ही पत्रिका जुळत नाही, त्यामुळे मी माझ्या मुलीला हे लग्न करून देणार नाही, कारण तिचा पहिला डायव्होर्स झाला, आता मला परत हा मनस्ताप नको. आता मुलीच्याच वडिलांनी नको म्हटल्यानंतर हा मुलगा काहीच बोलू शकला नाही आणि आहे ती परिस्थिती ॲक्सेप्ट करण्याखेरीज त्याच्याकडे काही पर्यायच उरला नाही. आणि तो त्या मुलीच्या प्रेमातून सहजपणे बाहेर पडू शकला. त्यांनी दुसऱ्या मुलीशी विवाह केला आणि तो अत्यंत सुखात आहे. आणखीन एका महिलेच्या मुलीची कथा सांगते. महाराज कसं वाचवतात, जो जो उपासना करतो आहे त्याच्या त्याच्या आयुष्यातल्या असलेल्या संकटातून महाराज त्याला लीलया वाचवतात. त्या महिलेच्या मुलीचा त्यांनी विवाह ठरवला आणि मग त्यांची मुलगी मला भेटायला आले, सांगायला आले की असा असा विवाह ठरवला आहे, मुलगा खूप चांगला आहे, सगळं छान आहे एकदम. मंडळी एकदम खुशीत होती. पण माणसाला नेहमी सवय असते त्याप्रमाणे त्यांनी पत्रिका माझ्यासमोर ठेवली. म्हणाले बघा हो जरा ताई, मुलाची पत्रिका कशी आहे. मनात विचार आला की तुम्ही आता लग्न ठरवलंय, आता पत्रिका कशाला दाखवताय. पण स्पष्ट कधीतरी असं बोलता पण येत नाही, कारण माणसांना वाईट वाटतं. आणि म्हणून मी सहज त्या पत्रिकेवर नजर टाकली. मी काय कोणी ज्योतिषी नाही, जे काय आहे ती सगळी महाराजांची लीला आहे, दुसरं काही नाही. पत्रिकेतल्या एका विशिष्ट घराकडे माझे लक्ष दिलं आणि तिथे असलेल्या ग्रहांची जी युती होती ती युती या मुलीच्या आयुष्यात फार मोठा कठीण प्रसंग निर्माण करू शकते असं मला त्वरित जाणवलं आणि मला धक्का बसला. आता परिस्थिती अशी होती की मी हो पण म्हणू शकत नाही, नाही पण म्हणू शकत नाही, कारण त्या मुलीचा विवाह तसा उशिराने होत होता. अनेक स्थळांनी तिला नाकारलेलं होतं. आता परत मी हे लग्न करू नका सांगणं पण योग्य नव्हतं. काय करावं, मोठा पेच माझ्या पुढे उभा राहिला. 5 ते 10 मिनिटं वाट बघी, विचार करा आणि थोड्या वेळाने महाराजांच्या फोटो पुढे गेले. पत्रिका ठेवली आणि महाराजांना सगळं सांगितलं की सगळं असं असं आहे महाराज, आता तुम्ही सांभाळून न्यायचं आहे. तुम्ही सांभाळून देणार आहात ही माझी पूर्ण खात्री आहे आणि म्हणून मी त्या मुलीच्या आईला सांगणार आहे की छान आहे, तुम्ही करा लग्न. सगळे आनंदित होऊन गेले. माझ्या जीवामध्ये धाकधूक धाकधूक.
मनातून मधून मधून विचार यायचा आणि मला स्वतःला वाटायचं की आता महाराज कसं यातून बाहेर काढणार या मुलीला. आणि एक दिवस अचानक या मुलीच्या आईचा दुपारी 2:30 वाजता मला फोन आला आणि त्याच पुन्हून पुन्हून रडायला लागल्या, अहो ताई, अहो ताई, अहो ताई. म्हटलं नक्की काय झालंय. आणि मग मुलीचं नाव घेऊन म्हणाले, अहो तिने लग्नाला नकार दिला. मी म्हटलं शांत व्हा, झालं ते सगळं छान झालं, मी रिलॅक्स झाले. तुम्ही संध्याकाळी या, मी तुम्हाला सगळ्या घटना सांगते. आणि त्याप्रमाणे त्या संध्याकाळी आल्या. मी त्यांना म्हटलं की अहो जे झालं ते उत्तम झालं. आता त्या मुलीने नाही कसं म्हटलं ते परिस्थिती महाराजांनी कशी घडवून आणली बघा. साखरपुड्याचा हॉल बुक करण्यासाठी त्यांची मुलगी आणि होणारा जावई दोघं जण 2-3 हॉल फिरले आणि नंतर दुपारी 2 वाजता हॉटेलमध्ये वगैरे गेले चहा पाणी खाण्यासाठी. बोलता बोलता त्या मुलाने या मुलीला प्रश्न विचारला की तुझी इन्व्हेस्टमेंट किती आहे. आणि त्या प्रश्नाचा या मुलीला प्रचंड राग आला आणि ती मुलगी म्हणाली त्याला की तू माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या विषयी माहिती विचारतोयस, त्यामुळे मी हे लग्न करणार नाही. आणि हॉटेलमधून ती मुलगी घरी आली आणि घरी येऊन तिने आई वडिलांना सांगितलं की मी लग्नाला नकार देऊन आलेली आहे. अडचण निर्माण झालेली होती. ही पूर्ण फॅमिली स्वामी समर्थ परिवाराच्या उपासनेत होती. महाराजांनी येणारं संकट दूर केलं. महाराजांची कृपाही अशी होत असते. आणि म्हणून सातत्याने उपासनेमध्ये रमा. नको त्या गोष्टीच्या मागे धावत राहू नका. आता आणखीन एका मुलीची कथा सांगते. खरंच महाराजांची लीला अगाध, अगम्य आणि अतर्क्य आहे. हे सुद्धा शब्द कमी पडतील अशी स्वामी समर्थांची लीला आहे. आम्हीच कमी पडतो, आमचीच उपासना कमी पडते. एक महिला त्यांच्या मुलीला घेऊन आली. म्हणाल्या की ताई, माझ्या मुलीचा पहिला डायव्होर्स झालाय, आता हे दुसरं लग्न करायचंय. मुलाची ही पत्रिका आहे, जरा पत्रिका बघा की पत्रिका कशी आहे. म्हणून त्यांनी मुलीची आणि मुलाची पत्रिका माझ्यासमोर ठेवली. मी परत परत सांगते की मी ज्योतिषी नाही, पण महाराजांची काहीतरी लीला आहे आणि सगळे मला पत्रिका दाखवतात आणि मी सांगते. कसं सांगते मलाच माहिती नसतं. पत्रिका बघितली आणि लक्षात आलं की मुलाची पत्रिका अतिशय उत्तम आहे, खूपच सुंदर आहे. पण मुलीची पत्रिका असं दाखवत होती की तिचं 2दा लग्न मोडू शकतो. आता प्रश्न, हे दुसरं लग्न या मुलीचं होणार, पत्रिका मुलाची चांगली आहे पण हिचं दुसरं लग्न मोडू शकतं अशी या मुलीची पत्रिका दाखवते. आता परत माझ्या पुढे मोठं पेच निर्माण झाला की मी काय सांगणार. आता काय उत्तर देऊ शकत नाहीये मी. म्हणून त्यांना म्हटलं की ठीक आहे, मी तुम्हाला 2 दिवसांनी सांगते. तुम्ही असं करा, ही ओरिजिनल पत्रिका ठेवू नका, याच्या झेरॉक्स कॉपी काढा आणि मला त्या आणून द्या आणि पण 2 दिवसांनी तुम्ही या. असं या दोघींना सांगून ती वेळ मला मारून द्यायची होती. ती मुलगी उठली झेरॉक्स काढण्यासाठी आणि उठता उठता म्हणाली मला की तसं म्हटलं तर माझं 2दा लग्न मोडलंय. मी म्हटलं बस, माझ्या पुढचा सगळाच प्रश्न संपला. तिचं 2दा लग्न मोडलेलं होतं, एक डायव्होर्स झाला होता आणि एक लग्न ठरून मोडलेलं होतं. पत्रिकेतला जो दोष दिसला होता तो दोष आता उरलाच नव्हता, कारण 2 लग्न होऊन गेली होती. त्यांना म्हटलं उत्तम पत्रिका. तिला म्हटलं बस, सगळाच प्रश्न सुटलेला आहे. तुझ्या पत्रिकेत असा असा दोष होता, तो दिसला आणि म्हणून मी संभ्रमात होते. पण तुझ्याकडून महाराजांनी बदवून घेतलं की तुझं लग्न 2दा मोडलं आहे आणि त्यामुळे आता सगळा प्रश्न सुटला आहे. हे लग्न करा आणि सुखी हो. महाराजांची लीला ही अशी. त्यामुळे उगाच 10 ज्योतिषांकडे धावणं,
विविध प्रकारची रत्न घालून बघणं, विविध प्रकारच्या उपासना करण्यामध्ये वेळ घालवणं, या सगळ्यापेक्षा एका विशिष्ट उपासना पद्धतीने जा आणि महाराजांना शरण जाऊन समर्थांची उपासना करा की आयुष्यातले सगळे प्रश्न सुटतात. अक्कलकोटचे गजानन महाराज, त्यांच्या चरित्रातली एक कथा आहे. चंद्रकांत प्रधान म्हणून त्यांचे एक शिष्य होते. महाराजांचा त्यांच्यावर अतिशय लोभ होता. त्यांना एक विशिष्ट उपासना, विशिष्ट प्रकारची योगासनं या गजानन महाराजांनी शिकवली होती. पण माणसाला समाधान नसतं, अशी गंमत आहे माणसाची. विश्वास असतो गुरुवर, गुरुने दिलेली उपासना मी करतो याचं समाधान असतो. उपासना पण मनुष्य करतो, पण आणखीन कोणीतरी तिसरं सांगणारं दिसलं की वाटतं आणखीन काहीतरी मिळावं. मग ही तर काय एवढीशी उपासना, ह्याच्याने काय होणार आहे, आणखीन काहीतरी वेगळी उपासना करावी. आणि त्याकडे माणूस धावतो, म्हणजे हातातलं सोडायचं आणि पंजाच्या मागे लागायचं, असं आमची गंमत असते. अध्यात्मात तर ही गंमत फारच असते. माणसं हापापलेली असतात की मला खूप खूप उपासना मिळू दे, माझे म्हणजे माझं सगळं खूप खूप छान होईल. आणि त्याप्रमाणे हे चंद्रकांत प्रधान गवळणी महाराजांकडे गेले नवीन नवीन योगासनं शिकायला, म्हणजे आपली तब्येत छान राहील म्हणून आणि अध्यात्मामध्ये पण प्रगती व्हावी. गवळणी महाराजांना सांगितलं की मी गजानन महाराजांचा भक्त आहे. म्हणजे लागलीच आपला वशिला लावला, आपलं ताणं तिथे दाखवलं की मी कोण आहे. आमची सगळी अशी गंमत असते, हे सगळं खरं विसरायचं असतं की मी कोण आहे हेच विसरायचं असतं. पण आमची गंमत असते की मी एवढे उपास केले, मी एवढ्या यात्रा केल्या, मी अमुक केलं, मी एवढं दान केलं, मी एवढा जप केला. सगळ्या गोष्टींचा आम्हाला प्रचंड अहंकार असतो. मुख्य स्वतःला विसरून ईश्वराला शरण जाणं हे आम्ही विसरतो. पण आम्ही काय काय केलं हीच गोष्ट लक्षात. प्रमाणे या चंद्रकांत प्रधानांनी पण सांगितलं की मी गजानन महाराजांचा भक्त आहे. मोठेपणा अर्थात गवळणी महाराजांना पण वाटलं की एवढा त्यांचा शिष्य आहे, त्यांचा लाडका आहे, तर त्यांनी पण त्याला आत्मीयतेने काही योगाचे प्रकार शिकवले, काही विशिष्ट प्रकारचे प्राणायाम शिकवले. अत्यंत आनंदित होऊन हे चंद्रकांत प्रधान आले गजानन महाराजांना भेटायला आणि त्यांनी अत्यंत आनंदाने महाराजांना सांगितलं की मी असा असा गेलो, त्यांना असं असं सांगितलं आणि त्यांनी मला हे शिकवलं. त्यावेळेला गजानन महाराज म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे तेवढं तुम्हाला पुरेसं आहे. उगाच थापट पसारा वाढवू नका, त्याच्यातून तुम्हाला आणखीन काही नवीन मिळणार नाहीये. तुम्हाला योग्य असलेली उपासना मी तुम्हाला दिलेली आहे आणि हे सत्य आहे की सद्गुरू आपल्याला जी विशिष्ट उपासना देतो तेवढी उपासनाच करत राहावं माणसाने. नितांत श्रद्धेने ती उपासना करा आणि मग त्या उपासनेतून मोठं सामर्थ्य प्राप्त होतं आणि त्या सामर्थ्याने असलेले अंधकाराचे ढग पांगतात आणि प्रकाश आयुष्यात निर्माण होतो. पण आम्ही 10 ठिकाणी थांबणार. अहो मी तिकडे गेले असं सांगितलं, मला हा जप सांगितलं, मग मी हा पण करते, मी तो पण करते. मध्यंतरी माझ्याकडे असाच एक तरुण मुलगा आला, वर्ष असेल 24-25. प्रश्न आहे आयुष्यामध्ये, ठीक आहे, त्याला वाटतं पडे आपण उपासना करावी, व्हेरी गुड. मी विचारलं काय काय उपासना करतो. त्यांनी जे भारंभार सांगितले, इतके मंत्र म्हणतो सकाळपासून, ऐकून मी थकले. मी म्हटलं एवढं सगळं करून तू दमत नाहीस का, तुला कंटाळा येत नाही का. तर म्हणाला हो दमायला होतं, कधीतरी कंटाळा येतो, मग मी देवाला सांगून टाकतो की समजून घे. म्हटलं म्हणजे तुझी उपासना रोज सगळी होत नाही, फार कमी वेळा तुझी उपासना नक्की होत असेल, फार कमी वेळा तुझं मन त्याच्यात रमत असेल, तू कसं संपतंय याच्याच मागे लागतोस. मान्य केलं त्याने. तो म्हणाला की हो.
मी म्हटलं शहाणा असेल तर सगळं बंद कर. तुम्ही लोक घाबरू नका ताई काहीतरी काय सांगतात. मी माझं नाही सांगत आहे, नाना हेच सांगायचे. जे काही कराल त्याच्यामध्ये तुमचं अंतःकरण ओतलं गेलं पाहिजे, त्याच्यात तुमचं मन रमलं पाहिजे. त्या उपासनाने तुमच्या अंतःकरणाची शुद्धी होत राहिली पाहिजे. तुमचे विचार शुद्ध झाले पाहिजे आणि तुमच्या हातून सत्कर्म घडली पाहिजे आणि तुम्ही सन्मार्गाने जायला लागला पाहिजेत. मग सगळे प्रश्न सुटतात. इतकी साधी सरळ सोपी पद्धत आहे. पण होतं काय, माणसं भारंभार वाचतायत करत, पण अंतरंगात कुठे बदल नाही. विचार आहेत ते तसेच राहिलेले आहेत. जसे 10 वर्षापूर्वी होते तसेच आज 10 वर्ष उपासना करून अजून तशीच आध्यात्मिक बैठक आहे. त्याच्यात काहीच फरक नाही, काही उपयोग नाही. अंतरंगातला बदल सगळ्यात महत्वाचा आहे उपासनेमध्ये. आणि म्हणून सद्गुरूंनी दिलेली लहानशी का उपासना असेल ती श्रद्धेने आणि नित्यनेमाने जर तुम्ही करत राहिलात तर आयुष्य आनंदाने फुलून येतं. आणि हा अनुभव स्वामी समर्थ परिवारात अनेक वर्ष असलेले अनेक कुटुंब घेत आहेत. आणि हे सत्य मी 50 वर्ष हे सत्य मी बघते, जाणवते. आणि म्हणूनच तुम्हाला एवढ्या मोकळेपणे आणि अधिकारवाणीने सांगू शकते. मी नानांनी दिलेली उपासना तुम्ही श्रद्धेने करा. तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला दिलेली उपासना तुम्ही श्रद्धेने करा, निष्ठेने करा. त्यांच्या उपदेशानुसार तुमचं आचरण ठेवा. क्षणाक्षणाला मी योग्य वागतोय का, गुरुच्या उपदेशानुसार माझं आचरण आहे का याची जाणीव क्षणाक्षणाला ठेवा. गुरुचा लाडका होण्यासाठी मी काय करतो याची जाणीव पदोपदी ठेवा. आणि जेव्हा अशा पद्धतीने जी उपासना कराल ती 5 मिनिटं असेल, 10 मिनिटं असेल, अर्धा तास असेल, पण त्याचा निश्चित परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो आणि तुमचं आयुष्य आनंदाने उजळून टाकतं. आणि म्हणून नानाने दिलेली उपासना श्रद्धेने करा. जी उपासना कराल त्या उपासनेमध्ये तुमचं चित्त गुंतलं पाहिजे आणि तुम्हाला ती उपासना करून आनंद मिळाला पाहिजे. उपासना झाल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे. उपासना झाल्यावर दमलो आता किंवा करायची आधी नको आता मला कंटाळा आलाय त्याला अर्थ नाही. आनंदाने उपासनेला बसता आलं पाहिजे. वाटलं पाहिजे आनंद, चला मला आता वेळ मिळालाय, मी महाराजांचं नामस्मरण करू शकते. आणि झाल्यानंतर सुद्धा असं वाटलं पाहिजे की चला मला छान वेळ मिळाला, मी महाराजांचं नामस्मरण करू शकले. महाराजांनी केलेल्या विविध उपदेशाचं मी चिंतन करू शकले, मी आत्मचिंतनही करू शकले आणि माझ्यात मी असा विशिष्ट बदल घडवू शकते. हे सगळं उपासनेने साधलं पाहिजे आणि मग ती उपासना फलदायी होते. उपासना निश्चित फलदायी होते. आणि म्हणून तर उपासनेचं महत्त्व सगळ्या संतांनी परोपरीने सांगितलेलं आहे, उगाच नाही सांगितलंय त्यांनी. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. बास आयुष्यामध्ये हा एक श्लोक आचरण करा जो नानाने सांगितला आहे. सर्वामुखी मंगल बोलवावे म्हणजे आपणही मंगल बोलायचं हे आलंय त्याच्यामध्ये, पण आम्ही अमंगलच विचार करत असतो अनेक वेळेला. मला सगळं कळणं कसं मिळेल यासाठीच प्रयत्न करणं हे पण अमंगलच आचरण आहे, लक्षात ठेवा. मला मिळवायचं आहे पण फक्त मलाच मिळालं पाहिजे हा एकच विचार चुकीचा आहे. विचार अवघ्या विश्वाचा करायचा आहे, विचार अवघ्या समाजाचा करायचा आहे. मला एखादी गोष्ट प्राप्त होणार आहे पण त्यामुळे जर इतरांना त्रास होणार असेल तर तसं मला यश नको अशी मनाची धारणा असली पाहिजे. सर्वांना सुखाची होईल अशी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडून देईल
अशा प्रकारची उपासना आपल्याला नानांनी शिकवलेली आहे. आणि म्हणून आनंदाचं साम्राज्य स्वामींच्या उपासनेतून नानांनी निर्माण केलं आणि ते साम्राज्य आपण स्वामीभवनाच्या रूपात बघतच आहोत. प्रत्यक्ष पुरावा आहे. जो जो येतो त्या त्या ठिकाणी तो आनंदित होऊन जातो, प्रसन्न वाटतं. कारण साक्षात श्री स्वामी समर्थांना नानांनी प्रसन्न करून घेतलं. कसं प्रसन्न करून घेतलं? खूप तपाचरण केलं, खूप पुराणं वाचली, खूप जप केला, खूप मौन व्रत घेतलं, काय काय केलं? काही नाही केलं. काय केलं मग? काय केलं नानांनी? सत्कर्म योगे वयघाल व्हावे. सत्कर्म, सदाचार आणि समर्पण हा नानांच्या आयुष्याचा पाया. आणि तोच पाया नानांनी स्वामी समर्थ परिवारासाठी दिला आहे आणि आपल्या उपासनेचाही तोच पाया आहे. केवळ सत्कर्मातून तुम्हाला ईश्वर प्राप्त होऊ शकतो हे नानांच्या जीवनातून सत्य आपण बघतो आहे. त्यामुळे आपल्याला त्या मार्गाने जाण्यामध्ये कुठेही शंका येण्याचा काही प्रश्नच येत नाही, कुठे संदेही नको. सत्कर्म योगे वयघाल व्हावे, बास हा एकच जप पुरेसा आहे. पण सतत ती गोष्ट होत नाही, म्हणून आपल्याला इतर उपासना करायला लागते. कारण हळूहळू हळू अंतःकरणाची शुद्धता होते. एका क्षणात प्रत्येकाचं मन बदलू नाही शकत आहे. आणि म्हणून सातत्याने उपासना करत करत आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती साध्य करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही या प्रगतीपथावर जाता तेव्हा आपोआप तुमच्यावर येणारी आयुष्यात तुमच्या पत्रिकेनुसार जी काय तुमच्यात संकट निर्माण होणार असतील ती संकट आपोआप लीलया दूर होतात. हे सत्य आहे. आणि हे सत्य लक्षात घेऊनच उपासना करा आणि आध्यात्मिक प्रगती करून घ्यायच्या मागे लागा. ही वस्तू मिळू दे, ती वस्तू मिळू दे, आता हे मिळू दे, ते मिळू दे, अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वामींचा वापर करू नका. स्वामी हे तर सर्व तुम्हाला देतातच, कारण ती महान शक्ती आहे आणि त्यामुळे ते तर स्वामी देतातच, ते मागायला लागत नाही. कृपेचा वर्षाव भक्तावर स्वामी करतात. त्यामुळे स्वामींकडे अमुक दे, तमुक दे, तमुक दे, तमुक दे मागणी करण्यापेक्षा समर्थांना फक्त शरण जायचं. समर्थांना जे आवडतं तसं वागायचं. अंतःकरणाची शुद्धी करत राहायचं. विचार शुद्धी, आचार शुद्धी, बुद्धी शुद्धी, अशा एक एक पायऱ्या उलंडत उलंडत आपल्याला पुढे जाऊन आपली प्रगती करण्यासाठी नानांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केलेला आहे. लक्षात ठेवा. नानांनी स्वतः स्थापन केला म्हणजे स्वामींनी त्यांना आदेश दिला आणि आदेश दिला म्हणून नानांनी संस्था स्थापन केली. उगाच मला काहीतरी वाटतंय आणि मला काहीतरी करायचंय आणि मला कोणतरी मोठं व्हायचंय म्हणून नानांनी स्वामी समर्थ परिवार स्थापन केला नाही. हे सत्य आहे. मठाची उभारणी देखील स्वामींची आज्ञा आली म्हणून नानांनी मठाची उभारणी केली. नाहीतर आणखीन कशाला मठ बांधायला पाहिजे असं नानांना तेव्हा वाटत होतं सुरुवातीला, की इतर मठ आहे तिथे स्वामींची भक्ती होते तेवढे पुरेसे असं नानांचं मत होतं. सर्वांनी एकत्र येऊन आपण करूया स्वामींची भक्ती. पण महाराज सगळं जाणतात आणि म्हणून महाराजांनी नानांना सांगितलं की तू मठाची स्थापना कर, कारण विशिष्ट उपासना समाजाला द्यायची होती, विशिष्ट मार्ग दाखवायचा होता आणि तो मार्ग म्हणजे सन्मार्ग. स्वामींच्या उपासनेतला सर्वात महत्त्वाचा भाग जर काय असेल तर सन्मार्गाने जाणे आणि त्याचा प्रसार व्हावा ही महाराजांची इच्छा होती. आणि म्हणून नानांना स्वतंत्र मठ स्थापन करायला स्वामींनी आज्ञा दिली. आणि सर्व प्रकारे त्यांनी महाराजांनी नानांना सहाय्य केलं. मठाची जागा मिळणं, 3.5 वर्षामध्ये मठ बांधून होणं, सर्व काही अजब, अकल्पित, अतर्क्य, गम्य घटना घडत गेल्या आणि मठाची स्थापना झाली. आणि म्हणून महाराजांना काय हवं आहे तर प्रत्येक व्यक्ती सुखी होणे. आता नुसती सुखी होणं म्हणजे काहीतरी सगळा आयुष्य आराम मिळाला म्हणजे मनुष्य सुखी झाला असं नाही, हे पहिलं लक्षात घ्या.
माझ्याकडे अनेक लोक असे येतात की सर्व काही आहे त्यांच्याकडे, पण मनाला शांती नाही. अक्षरशः धनवान काही लोक असे आहेत की ते रडतात की माझ्या मनाला शांती नाही आहे. सत्य मी तुम्हाला सांगते, शांती पाहिजे, आणि ही शांती समर्थांची उपासना आपल्याला देते. आपल्यातलं भय पूर्ण नाहीच होतं, त्यामुळे आपण शांत चित्ताने जगू शकतो. पुढे काय होईल अशी भीती आपल्या मनात राहतच नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद आपण आपल्या आयुष्यामध्ये घेऊ शकतो, आणि म्हणून अशा अर्थाने आपण सुखी होतो, आणि अशा अर्थाने सर्वांना सुखी करायचं कार्य स्वामी समर्थांनी नानांच्यावर सोपवलेलं आहे. स्वामींनी तेच कार्य केलं, आणि ते आपल्या शिष्योत्तमाकडून तेच कार्य करून घेत आहे, आणि या कार्यामध्ये आपण सर्वजण आहोत. आपण मगाशी काही उदाहरणं बघितली. आता समर्थांची कृपा प्राप्त होताना काही वेळेला काही जणांना वेळ लागतो. एखाद्याचा प्रश्न पटकन सुटतो, काही जणांना काही काळ लागतो. तर यासाठी सर्व जबाबदारी आपली असते. आपण असंच काहीतरी दुष्कृत्याचं कर्म घेऊन जन्माला आलेलो असतो, आणि म्हणून त्याची शुद्धी झाल्यानंतरच आपल्यावर कृपा होते. कृपा जी होत असते ती सगळी शुद्धीसाठी वापरली जाते, आणि म्हणून अनुभव येण्याला विलंब लागतो. पण विलंब लागला म्हणून अनुभव उपासना कधी सोडून देऊ नका. त्याच्यासाठी एक चरित्रातली एक गोष्ट सांगते. बावडेकर नावाचे पुराणिक बुवा होते. विशेष पुराण कुठे चालायचं नाही, त्यामुळे जवळ पैसा नाही, आणि म्हणून गरिबीला कंटाळून कंटाळून ते अक्कलकोटला आले. त्यांच्या मनात विचार आला की महाराजांच्या पुढे पुराण सांगावं व 4 पैसे मिळतील आपल्याला, आपली उपजीविका होईल. हा हेतू बरोबर आहे. पण गंमत अशी व्हायची की त्यांनी पुराण सुरू केलं की महाराज काहीतरी अडथळे आणायचे आणि त्यांचं पुराण बंद करायचं. हे बावडेकर बुवा परत नव्या उमेदीने दुसऱ्या दिवशी यायचे, परत पुराण सांगायला सुरुवात करायचं. महाराज तेच करायचं, आणि अशा प्रकारे 6 महिने बावडेकरांनी पुराण सांगायला सुरुवात केलं की महाराज काही ना काहीतरी कारण काढून त्यांचं पुराण बंद पडत होते. अखेर एक दिवशी बावडेकरांना फारच वाईट वाटलं, आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता कोणालाच तोंड दाखवायचं नाही, आणि म्हणून एका डोंगरावर जाऊन बसले. त्यांची पत्नी आणि मुलीला काही कळेना की कुठे गेलेत, आणि म्हणून ते महाराजांकडे धावत आले. समर्थ सर्वच जाणत होते, आणि म्हणून महाराजांनी त्यांचा मोठा कुत्रा होता त्याला सांगितलं की जा उसे लेके आओ. आता महाराजांच्याच आवडता तो मोठा कुत्रा त्यांनी लागलीच जाणलं की महाराजांनी काय सांगितलंय. गंमत बघा, त्यांना समजतं पण आम्हाला काही वेळा समजतच नाही. आम्ही आमचाच एका चालतो. आम्ही बुद्धिवादी ना, आम्ही शिकलेलो, आम्ही हुशार, आमच्याकडे पैसा आहे, आम्हाला सगळं समजतंय. आम्ही अनेक ग्रंथ वाचले, मोठा अभ्यास केला आहे, मोठी मोठी पदकं आम्हाला मिळाली आहेत, पदव्या आहेत, सर्व आहे. त्यामुळे आम्हाला काही समजत नाही. पण आम्ही त्याच अहंकारात राहतो की आम्हाला सगळं समजतं. हा कुत्रा गेला आणि त्यांनी त्या पुराणिक बुवांना धरून आणलं. त्या दिवशी रात्री पुराणिक बुवांना असं स्वप्न पडलं की त्यांनी आधीच्या जन्मामध्ये पशुहत्या केलेली आहे, परंतु त्याच्या हातून, आणि म्हणून त्याला या जन्मामध्ये दारिद्र्य आहे आणि दुःख आहे. पण त्याच्या हातून थोडंसं सत्कर्म घडलं. म्हणजे एका गरीब ब्राह्मणाला थंडी वाजत असताना त्यांनी कोट दिला, त्याला जेवण दिलं, आणि म्हणून त्याला चांगल्या कुटुंबात जन्म मिळाला. दुसऱ्या दिवशी बावडेकर महाराजांना भेटायला आले, पुराण सांगण्यासाठी पण आले. त्याबरोबर महाराजांनी त्याला सांगितलं की अरे किती दुष्कर्म करून ठेवली आहेस गेल्या जन्मामध्ये, तू फार मोठी पशुहत्या केली आहेस, पण एका चांगल्या कर्मामुळे, सत्कर्मामुळे तुला फक्त चांगला जन्म मिळाला आणि तू पुराण सांगू शकतोयस.
बावडेकरांना लागलीच संकेत मिळाला आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा. आणि त्याच वेळेला बावडेकरांची सगळी शुद्धी झालेली, पापकर्माची शुद्धी झालेली, गतजन्माचं जे पापकर्म होतं त्याची शुद्धी झाली. आणि त्या दिवशीपासून महाराजांनी त्यांना पुराण सांगायला कुठचेही अडथळे आणले नाहीत आणि त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. आता कथा अशासाठी सांगितली आहे तुम्हाला की तुम्ही उपासना करताय पण तुमचा एखादा प्रश्न सुटत नाही, तो दोष महाराजांचा नाही, दोष आपला आहे. दोष ना कुणाचा, आपलाच दोष असतो. पण ते आम्ही जाणत नाही आणि मग आम्ही दुःखी होतो आणि मग आम्ही उपासना सोडून देतो आणि मग आणखीन दुःखाच्या सागरात लोटलं जातो. आणि म्हणून काय शिकायचं आहे की संकट दूर होत नाहीये तर माझी उपासना मला चालूच ठेवली पाहिजे. आज ना उद्या कधीतरी ही कर्मशुद्धी निश्चित महाराज घडवणार. कोणाची कर्मशुद्धी कुठच्या क्षणाला आणि कशी होऊ शकते आपण काहीच सांगू शकत नाही, कारण महाराजांच्या लीला अतर्क अगम्य आहेत. आपल्या हातात एकच आहे की सातत्याने उपासना करणं, श्रद्धेने उपासना करणं, अंतःकरणापासून उपासना करणं आणि तूच माझा त्राता आहेस अशा अनन्य भावाने महाराजांपुढे शरणागत होणं एवढंच आपल्या हातात आहे आणि ते आपण करत राहायचं आहे. आणि जो जो हे करतो त्याचं आयुष्य निश्चितच सुखी होतं. महाराज खरोखरच प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रश्न सोडवतात. कशा प्रकारे सोडवतात? खरोखरच सगळंच अद्भुत आहे. माझ्या आयुष्यातल्या 2 गोष्टी तुम्हाला आज मुद्दामून सांगते मी. 500 रुपये कसे माझ्या नोकरीच्या वेळेला आले ती कथा मी मागे तुम्हाला सांगितली आहे. स्वामी समर्थांवर आनंद निष्ठा आठवून नाना निश्चिंत होते. उद्या जर 500 रुपये डिपॉझिट भरलं नाही तर रिझर्व्ह बँकेत ती नोकरी मला लागली नसती, तरी पण नानांनी कुठे धावपळ नाही केली. केवढी निष्ठा! या निष्ठेपर्यंत आपल्याला जायचं आहे. नानांनी आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे. पण आमची निष्ठा नुसती मुलाला जी ॲडमिशन हवी आहे ती मिळत नाही असं वाटलं की आमची निष्ठा ठरते आणि आम्ही दुसरीकडे कुठेतरी जाऊन नवीन उपासना शोधायला लागतो. मग हेही नाही आणि तेही नाही आणि तेही नाही. 500 रुपये नाहीत तर उद्या नोकरी मिळू शकणार नाही असं माहिती होतं आणि नोकरीची नितांत गरज होती तरी देखील नाना निश्चित राहिले, निर्धास्त होते. पूर्ण भार महाराजांवर टाकायचा म्हणजे असा टाकायचा असतो. आणि अचानकपणे एका व्यक्तीने रात्री 9:30 वाजता येऊन नानांना सांगितलं की तुम्ही जे काय औषध दिलं होतं माझ्या वडिलांना त्याचे तुम्ही पैसे मागितले नव्हते, मीही तुम्हाला विचारले नव्हते, तर आज सकाळपासून मला आदेश मिळतोय की ठाण्याला गरंदीकरांकडे जा आणि 500 रुपये दे. आणि ते 500 रुपये घेऊन मी रिझर्व्ह बँकेत जॉईन झाले. डिपॉझिट भरायचं होतं 500 रुपये, बाकी सगळं कामं झालेली होती, फक्त डिपॉझिट भरायचे पैसे नव्हते. पण त्यासाठी नानांनी कोणाकडेही जाऊन पैसे मागितले नाही. रात्री 9:30, त्या काळात 73 सालची गोष्ट आहे, त्यावेळेस 9:30 म्हणजे खूप रात्र समजली जायची, कारण आजच्यासारखे TV नाहीत, मोबाईल पण नाहीत, त्यामुळे अंधार झाला की माणसं अडपून झोपायची. अशा काळामध्ये रात्री 9:30 वाजता एका गृहस्थाने येऊन बरोबर 500 रुपये स्वामींच्या फोटोपुढे ठेवले. फक्त अनन्य साधारण निष्ठा पाहिजे. तसाच माझ्या आयुष्यातला दुसरा छोटासा प्रसंग बोलता बोलता आठवला म्हणून मी सांगते. मी हे परिवाराचं काम 2003 पासून पूर्णपणे करायला घेतलं. आई गेल्यानंतर संस्थेमध्ये खंबीरपणे उभं राहणं खूप गरजेचं होतं आणि माझी नानांवर नितांत श्रद्धा आणि निष्ठा होती आणि म्हणून नानांचं कार्य नानांनी सांगितलेल्या मार्गानुसार विचारानुसार झालं पाहिजे आणि पुढे टिकवलं पाहिजे
यासाठी मी या कार्यासाठी उभी राहिले. महाराजांचा आदेशही आला, हेही तेवढंच सत्य आहे की स्वामी समर्थांनी स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलं की तुला हे कार्य करायचं आहे. आणि मग मी माझं जे मन होतं माझ्या नोकरीमध्ये, तिथल्या प्रमोशनमध्ये, मोठा अधिकारी होण्याचं जे काय स्वप्न होतं ते सगळं क्षणात मी सोडलं. त्या स्वप्नाच्या दुनियेतून क्षणात मी बाहेर आले आणि या कार्याला लागले. आणि मग या कार्यामध्ये मी इतकी रमले की मी माझं घर पण विसरत होते. गंमत अशी झाली की मुलगा 27 वर्षाचा झाला तरी पण मी त्याचं नाव विवाह मंडळात नोंदवलं नाही, म्हणजे मी विसरले. तोही काही म्हणाला नाही मला लग्न करायचं आहे वगैरे काही. एक दिवस संस्थेचं काम करून 2007ची वगैरे गोष्ट असेल, संस्थेचं काम करून मी माझ्या घरी गेले. शनिवार होता, दुसऱ्या दिवशी सकाळी लोणावळ्याला जायचं. तयारी करताना मनात विचार आला की अरे आपला मुलगा एवढा मोठा झाला आहे आणि आपण त्याच्या लग्नासाठी कुठे विवाह मंडळात नाव नोंदवलं नाही आहे. आणि क्षणभर मनाला भीती वाटली की अरे एवढं देहभान विसरून, संसार विसरून हे कार्य मी करते आहे ते बरोबर आहे का नाही, मी कुठे चुकले तर नाही ना, असा विचारून मनाला थोड्याशा वेदनाही झाल्या. दुसऱ्या दिवशी स्वामी भवनात गेले, महाराजांचं दर्शन घेतलं आणि आलेल्या व्यक्तींचे प्रश्न जे काय ते बघण्यासाठी सुरुवात केली. पहिली जी महिला आली तिने तिचा प्रश्न सांगितला, ती अहमदाबादून आली होती, बाकी सगळं बोलणं झालं, तिला उपासना दिली. ती महिला उठता उठता मला म्हणाली की मी न विवाह मंडळ चालवते. बस एकच वाक्य ती बोलली आणि माझ्या मनात मी एकदम शांत आणि स्थिर झाले. सगळी काळजी महाराज घेतात हे त्या क्षणाला मला जाणवलं की मी नाव नोंदवलं नाही याची खंत मला जी वाटत होती त्याचं उत्तर महाराजांनी मला दिलं की तू काय काळजी करतेस, मी आहे ना. ही सत्य घटना तुम्हाला मी सांगते. आता त्या महिलेला उठता उठता हे सांगायची काही गरज होती का, पण ती बरोबर तिने तेवढं सांगितलं. महाराजांनी दाखवून दिलं की माझं लक्ष आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला विसरून समर्थांचं कार्य करतात तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टीची, कुटुंबाची जबाबदारी महाराज घेत असतात. हे सत्य हे मी माझ्या लहानपणापासून अनुभवलंय की नानांनी पण देहभान विसरून काम केलं, नानींनी पण केलं. आणि माझ्याकडून जे काय थोडंफार होत आहे त्यावेळेला देखील महाराज मला असे अनुभव देतात. तुम्ही गेलं तर तुम्हाला पण निश्चितच मिळतील, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्या मार्गाने आपल्याला विचार करायचे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट की नानांच्या सहवासात मी होते. सहवासात जे सत्संगती सांगितलेलं आहे त्याचं महत्त्व तुम्हाला कळावं म्हणून एक छोटीशी घटना सांगते. नानांच्या सहवासात मी होते आणि म्हणून जी व्यक्ती नानांपर्यंत येऊन पोचत नव्हती, ऑफिसमधल्या काही व्यक्ती, त्या मला मार्गदर्शनासाठी माझ्याकडे यायच्या. आता मला सगळं आठवलं की खरंच गंमत वाटते. त्यांना का असं वाटायचं की या मॅडमना सांगूया आपली समस्या, म्हणजे मॅडम आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करतील. खरं तर या क्षेत्रात मला कधी शिरायचंच नव्हतं, मी कधी असा विचारही नव्हता केला. पण आता मला आठवतंय की माझ्याकडे अनेक जण येऊन त्यांच्या समस्या सांगायचे, माझ्याशी चर्चा करायचे. तसे मोरे नावाचे एक होते गृहस्थ, त्यांचा स्पायनल कॉर्डमध्ये थोडा प्रॉब्लेम होता आणि त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं होतं. म्हणजे त्यांना ऑपरेशन करायची भीती वाटत होती, कारण डॉक्टर म्हणाले झालं तर एकदम व्यवस्थित होईल. आता ही 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता सगळी ऑपरेशनं खूप सोपी झाली, पण त्या काळात तसंच होतं. डॉक्टरांनी सांगितलं की झालं ऑपरेशन तर एकदम व्यवस्थित होईल, नाहीतर काही प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडी जीवाची भीती पण. आणि म्हणून मोरे संभ्रमात होते की काय करूया. आणि ते माझ्याकडे येऊन पोचले. कोणीतरी त्यांना सांगितलं की दाते मॅडमना भेटा. माझ्याकडे आले आणि मला असं सांगितलं की असा मॅडम प्रॉब्लेम आहे, मी काय करू. मी म्हटलं मी काय कोण मोठी नाही, पण माझे वडील सगळ्यांना सांगतात की स्वामींचं स्तवन म्हणा रोज 28 वेळा, ते तुम्ही म्हणायला सुरुवात करा, महाराज तुम्हाला आदेश देतील, मार्गदर्शन करतील, दृष्टांत देतील.
आणि त्याप्रमाणे श्रद्धेने मोऱ्यांनी स्तवन म्हणायला सुरुवात केली. आणि एक दिवस त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की तू ऑपरेशन कर. त्यांनी ऑपरेशन केलं. पुढची गंमत ऐका. ऑपरेशन झालं त्याच रात्री एक नर्स, त्या हॉस्पिटलमध्ये काम करणारी, तिला ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं त्यांचा फोन आला की माझा पेशंट कसा आहे. तिने सांगितलं सगळं व्यवस्थित आहे वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन तिने या मोऱ्यांना सांगितलं, म्हणजे विचारलं की तुमचा आणि डॉक्टरांचा काय संबंध आहे का, तुम्हाला ते चांगले ओळखतात का. मोरे म्हणाले नाही. मोऱ्यांना पण आश्चर्य वाटलं की डॉक्टरांनी आपल्या तब्येतीची चौकशी करावी. मला भेटल्यानंतर त्यांनी मला हा सगळा दृष्टांत सांगितला. मी मोऱ्यांना म्हटलं की काळजी महाराजांनी घेतली. डॉक्टरांना प्रेरणा दिली की नर्सला फोन करून विचारण्याची. अशी महाराज आपली काळजी घेतात हे लक्षात घ्यायचं आहे. उदाहरण मुद्दाहून सांगितलं, सहज आठवलं म्हणून सांगितलं, पण महाराज आपली कशा प्रकारे काळजी घेत असतात. आणि म्हणून आपण स्वतः काळजी करायचं सोडून द्यायचं आहे. कसलीच काळजी नाही करायचं. एवढं सगळं व्यवस्थित महाराज करून घेतात आणि आपण छानपैकी रिलॅक्स राहायला शिका. पण आम्ही एवढी गुंतागुंत करून, माझ्याकडे काय काय माणसं येतात, किती हजारो मनात त्यांच्या प्रश्न असतात. हे कसं होईल, ते कसं होईल, ते कसं होईल. ते सदैव धास्तावलेली माणसं जास्त असतात. उपासना करतात पण मनामध्ये धास्ती पुढे भविष्याची. पण ह्यातूनच सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी ही उपासना नानाने दिली आहे. हे धास्तावलेलं मन आहे ते स्थिर करून त्या मनाची मशागत करण्यासाठीच नानांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केलेला आहे. आणि म्हणून उपासनेवर आपल्याला भर द्यायचा आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संदासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा झिजावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. रामदास स्वामी म्हणतात काय मागाल देवाकडे, सदैव तुझा सहवास घडू दे, म्हणजे सदैव मी तुझ्या चिंतनात राहू दे. पण चिंतनात राहणं म्हणजे नुसता तोंडाने जप करत राहायचा नाही, तो भाव अंतरात असावा. माझी प्रत्येक कृती तू बघतोयस परमेश्वरा, हा भाव जर असला तरी पण तुमची फार मोठी आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. पण तुमच्या हातून मग वाईट गोष्ट घडतच नाही. मग तुमचा देह परोपकारासाठी जितो, तुमच्या मनामध्ये परोपकाराचं चिंतन होतं, शिंपण होतं. आणि मग आध्यात्मिक प्रगतीला किती वेळ लागेल. आणि ती प्रगती व्हायला लागल्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी होता, संपन्न होता. आणि तेच साध्य करण्यासाठी तर आपण उपासना करतोय, त्याच्यासाठीच तर आपण सद्गुरू चरणासाठी आलेलो आहोत. आणि आपल्या नशिबाने आपल्याला समर्थ महाराज, समर्थ स्वामी मिळालेले आहेत, त्यांची उपासना मिळालेली आहे. साक्षात परमेश्वराची उपासना आपल्याला मिळाली आहे. आणि साक्षात परमेश्वर सदेह रूप धारण करून आपल्या समोर प्रगटही होऊ शकतो. एवढ्या या महान मार्गावरून आपण चालत आहोत. आपलं मन कशातही उगाच गुंतवून ठेवू नका. एक सुंदर कथा आहे, एक राजा आणि साधू याची. साधू एका झाडाखाली राहत असतो, आनंदात असतो. लोक त्याच्याकडे येतात, दर्शन घेतात, तो आशीर्वाद देतो. एकदा राजाही येतो आशीर्वाद घेण्यासाठी. राजाला वाटतं या साधूला आपल्या महालात घेऊन जावं. कोणाला असं वाटतं की आता आपल्या घरी सत्पुरुष यावा, म्हणजे आपलं भलं होईल. त्या सत्पुरुषासाठी काही प्रेमी वगैरे असं नाही, आपलं कसं भलं होईल असा भाव काही वेळेला असतो. आणि राजाचा पण तोच हेतू होता की या साधूला आपल्या घरी घेऊन यावं, आपल्या राजवाड्यात आणावं, म्हणजे आपल्या मार्गामधली असलेली संकट दूर होईल.
आपली वास्तू शुद्ध होईल. संन्याशी हा साधू लागलीच तयार होतो. आता हा राजा त्याला आनंदाने बोलवतोय, तरी पण राजाला असं वाटलं की हा पटकन तयार कसा झाला, हा तर स्वतःला संन्याशी आहे. याने तर असं म्हणायला पाहिजे होतं की मी तुझ्या महालात येऊन काय करणार, मी तर संन्याशी, मी असाच खाली जमिनीवर झोपणार, झाडाखाली राहणार, जे काय जेवायला मिळेल ते जेवणार, मी तुझ्या राजमहालात नाही येऊ शकत. पण हा संन्यासी असं नाही म्हणतो, याचं राजाला आश्चर्य वाटतं. राजाबरोबर हा संन्यासी राजमहालात येतो, तिथे राहतो. राजा त्याची उत्तम सोय करतो, कारण किती केलं तरी या संन्यासाचे आशीर्वाद हवेत त्याला खुश करायचं. त्याची राहण्याची मोठ्या महालात व्यवस्था करतो. मोठे पलंग, छानपैकी उंची, गाद्या, उशा, सर्व काही. रोजच्या जेवणामध्ये मेजवानी प्रचंड मोठ्या प्रमाणावर सगळा थाट असतो. सगळा ऐशाराम छानपैकी असतो. राजाला आश्चर्य वाटतं की अरे हा संन्यासी म्हणतो आणि हा असा कसा राहतोय. राजाच्या मनात विचार येतो की मग या संन्यासामध्ये आणि माझ्यात काय फरक. मी पण असाच राहतो आरामात, हा पण इथे आरामात राहतोय. काही दिवस गेल्यानंतर संन्यासी तिथून निघतो. त्यावेळेला तो राजा म्हणतो की मी पण येतो तुमच्याबरोबर, तुम्हाला सोडायला येतो, चला. आणि त्याप्रमाणे राजा आणि संन्यासाचं जे मूळ स्थान असतो तिथपर्यंत येतात. तिथे आल्यानंतर हा संन्यासी थांबत नाही, तो आणखीन पुढे चालायला लागतो. राजा पण त्याच्याबरोबर चालतोय. शेवटी राजा विचारतो की आता आपण किती चालणार. संन्यासी आपलं गाव तर मागे राहिलं, तुमचं स्थान मागे राहिलं. संन्यासी म्हणतो काय मागे राहिलं, मला माहिती नाही. राजा म्हणाला असं कसं, माझा राजमहाल मागे राहिला अजून. संन्यासी म्हणाला मला काही नाही, मी पुढे जातोय, तू पण चल आता माझ्याबरोबर पुढे, मागे काहीच नाही आहे. राजा म्हणाला असं नाही, माझं सगळं तिथे संसार आहे, माझा राजमहाल आहे, सगळं आहे. तुम्ही पण तुमचं नेहमीचं झाड आहे तिथे या परत. संन्यासी नकार देतो आणि त्यावेळेला संन्यासी राजाला सांगतो की तुला जे वाटत होतं की तुझ्यात आणि माझ्यात काय फरक, तो हा फरक आहे. राजमहालात राहून देखील माझ्या मनात राजमहाल नव्हता, पण तू आता राजमहालाच्या बाहेर आहे, तरी तुझ्या वदात आहेस, तरी तुझ्या वदामध्ये मात्र राजमहाल आहे. अंतरंगातला फरक दाखवतो आहे. पण ती गोष्ट समोर आली आहे, पण म्हणून त्याचा काय हव्य संन्यासाला वाटलं नाही. मला छान मिष्टान्न खायला मिळाले, छान गाद्या गिरद्या मिळाल्या, संन्यासाला त्याचं काहीच वाटलं नव्हतं. राजाने सोय केली, हा राहिला. सोडायचं ठरवलं, सोडलं आणि पुढे पुढे चालत राहिलं. अंतःकरण अशा प्रकारे फरक असतो. हे बाहेर दिसायला आपल्याला वाटतं की ही काय व्यक्ती अशी आहे, मी पण असाच आहे, याच्यात आणि माझ्यात काय फरक. अंतःकरणातला फरक खूप महत्त्वाचा असतो आणि हा फरक होण्यासाठीच आपल्याला उपासना करायची की कुठेही तुमची अटॅचमेंट नको. लोकांची खूप प्रत्येक गोष्टीत प्रचंड अटॅचमेंट असते. माझं हे घर, माझं हे, याच्यातून माणूस बाहेरच पडत नाही. दुसरी कबीराच्या जीवनातली पण एक सुंदर कथा आहे, याच अनुषंगाने ती कथा येते म्हणून सांगते. कबीराला कोणी काही दिलं अडून तर कबीर सांगायचा नको नको नको, परत घेऊन जा. आणि कबीराचा मुलगा कमाल म्हणून होता, तो कोणी काय दिलं तर ठेवून घ्यायचा. कबीरला आवडायचं नाही आणि एक दिवस कबीराचं आणि कमालचं भांडण झालं. कबीर त्याला सांगत होता की मी काही घेत नाही आणि तू मात्र लोकांनी आलेल्या भेटवस्तूचा स्वीकार करतोस, हे मला आवडत नाही आणि म्हणून तू वेगळा राहा. कमाल म्हणतो बरं ठीक आहे आणि तो समोर दुसरी झोपडी बांधून राहतो. एकदा काशीचा राजा येतो भेटायला कबीराला आणि सहज विचारतो की कमाल कुठे आहे. कबीर सांगतो झालेली घटना, असं झालं, ते कोणी काय आणून दिलं सगळं तो स्वीकार करतो.
मला ते काही आवडत नाही आणि म्हणून मी त्याला वेगळं राहायला सांगितलं आहे. राजा कमालकडे येतो. राजाकडे मोठा हिरा असतो. राजा तो हिरा कमालला देतो. कमाल लागली त्याला म्हणतो, आणून आणून काय तू भेट आणली आहेस? तो एक दगड आणला आहेस. तू दगडच आणलाय, तू तर ठेवून दे, आता तिथे ठेवून दे, बाजूला ठेवायला सांगतो. राजा जरा बुचकळत पडतो. अरे एवढा मौल्यवान हिरा आहे, याला हा दगड म्हणतोय आणि मला असंच ठेवून द्यायला सांगतोय. तो कोणीतरी घेतला तर मग, किंवा आपण गेलो तर हा नंतर घेणार. याची भेट स्वीकारायची याची आयडिया फार वेगळी छानच आहे. असा मनात संभ्रम आणि संशय निर्माण होता. असा संशय अनेक लोकांच्या मनात निर्माण होतो. ही पण एक गंमत आहे. उपासना वगैरे सर्व करतात, पण दुसऱ्याविषयीचा संशय निर्माण होतो. नीट केलं जाईल की नाही, नीट ठेवेल की नाही, का स्वतःच वापरणारी गोष्ट, अशी गंमत असते. काही जण मठात प्रसाद आणतात पण स्वतःच वाटतात, कारण जर दिला नाही सेवकांनी लोकांना वाटला नाही तर असा पण संदेह असतो. अशी सगळी गंमत आहे की छोट्या छोट्या गोष्टीत किती आम्ही संशय घेतो, किती संदेहाने आम्ही वागत राहतो आणि मग आमची आध्यात्मिक प्रगती कशी होणार. आपण कशाला बघायचंय, आपण दिलंय त्याचा आपण कशाला विचार करायचा, सगळं परमेश्वर आहे बघणारा. मग तो राजा म्हणतो की नाही, तो तुझ्याकडे मी ठेवलाय, पण तू असाच टाकतोयस तर मी तो परत घेऊन जातो. कमाल म्हणाला, आता पत्तर दगडच आणलायस आणि आता परत तुला तो हिरा आहे असं वाटतंय ना, म्हणून तू परत देतोयस, असं राजाला म्हणतो. मग राजाला ते पण आवडत नाही. नाही नाही, असं कसं, मी पण त्याला काही मौल्यवान हिरा आहे असं समजत नाही, असं राजाला दाखवायचं होतं. आणि म्हणून तो परत तिथे ठेवतो आणि परत कमालला विचारतो की मी कुठे ठेवू. मग कमाल त्याला सांगतो, जा तिकडे, एवढी गवताची रास पडली आहे तिथे तू कुठेतरी ठेवून नाही. राजा ठेवतो. त्यावेळेला परत राजाच्या मनात हा संशय आहे की आपण गेल्यावर हा हिरा घेणार, आणि म्हणूनच कबीराने त्याला वेगळं राहायला सांगितलंय. राजा 6 महिन्यांनी येतो आणि याला विचारतो की मी जाताना तुला हिरा दिला होता, तो तू कुठे ठेवला. कमाल म्हणतो, कुठला हिरा दिला, काय दिला. मग तो सांगतो की मी असं असं तुम्हाला सांगितलं. मग तुम्ही त्याला म्हणाले दगडच आहात वगैरे सगळी गोष्ट. कमाल म्हणतो की हां, मग तो दगडच होता ना, मग तो कुठे असेल तिथे, तो बघा, तुम्ही घ्या आणि तुम्ही जा. राजा त्या गवताच्या ठिकाणी जातो जिथे त्यांनी ठेवलेला असतो तिथे, आणि ते गवत बाजूला करून बघतो तर तो हिरा तिथे तसाच असतो. आणि ते बघितल्यानंतर राजाला जाणवतं की कमालचं अंतःकरण किती वरच्या पदावर जाऊन पोचलंय. काही वेळेला माणसांना प्रचंड लोभ असतो आणि तो मिळेल ती प्रत्येक वस्तू स्वीकारत जातो. काही ठिकाणी असं असतं की ते त्यागी असतात, ते म्हणतात मला काहीच नको आहे, तुम्ही तुमचं परत घ्या, भक्तांकडून कोणाकडून काय घेत नाही. आणि कमालची जी भूमिका आहे ते तुम्ही काय दिलंय त्याची मला काही किंमत नाही आहे. माझ्या दृष्टिकोनात त्याला काहीही मूल्य नाही. त्याचा कारण मूल्य नाही म्हणजे मला त्याचा मोह नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि आपल्याला अशा प्रकारची अंतःकरण शुद्धी करण्याच्या मार्गावर आपल्याला जायचं आहे. नानांचं अंतःकरण तसं होतं. नानांना मी कधीतरी विचारायचे की नाना मी तुम्हाला काय देऊ. नाना म्हणायचे मला काय दे, मला काहीच नकोय, तुला काय द्यायचं ते महाराजांना दे. अंतःकरण त्यांना कसलाच मोह नव्हता. काय असेल ते महाराजांना द्या, हीच भावना नानांच्या मनामध्ये कायम होती. आणि मला पण ते आग्रह तेच करायचे, मला काही नको, मला काही नको, तू स्वामींना दे. कुणी काही दिलं तरी नानांच्या अंतःकरणात ती वस्तू घेताना हाच भाव असायचा की ही महाराजांसाठी आहे. एवढ्या अंतःकरणाची एक विशिष्ट पातळी नानांनी गाठलेली होती, लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणूनच महाराजांची एवढी कृपा झाली आहे. आणि म्हणूनच महाराज नानांकडे जे जे कोणी येतात त्यांच्यावर सहजपणे कृपा करतात, हे मी अभिमानाने सांगते.
चटदिशी प्रश्न सुटतात. माझं मला आश्चर्य वाटतं. आता याच रविवारी लोणावळ्यालाच एक गृहस्थ माझ्याकडे महिन्यापूर्वी आले होते. 16-17 वर्षाच्या मुलीला चक्कर येत होती आणि खूप प्रॉब्लेम होते. बरेच डॉक्टर करून झाले, सगळं करून झालं, कुठलाही इलाज मिळत नव्हता. मी छोटीशी उपासना दिली आणि सांगितलं श्रद्धा ठेवा, काम होईल. आणि आत्ता रविवारी मला भेटून गेले आणि त्यांनी मला सांगितलं की ताई, माझ्या मुलीची येणारी चक्कर आणि फीट पूर्णपणे बंद झालेली आहे. डॉक्टर म्हणाले आता फक्त तिला 15 दिवस औषध घेतलं तरी पुरेसं आहे, आता तिला औषधाचीही गरज भासणार नाही. आता असे अनुभव काय येतात तर महाराजांची प्रचंड महान कृपा नानांच्यावर आहे. का आहे की नानांनी 10 वर्ष तपश्चर्या केली म्हणून. हो, केली, तपश्चर्या केली. कशी केली तपश्चर्या? रानावनात जाऊन राहिले, कुठेतरी ध्यान लावून बसले नाही, अखंड समाजासाठी तन मनाने झिजत राहिले. ही महान तपश्चर्या महाराज नानांनी केली आहे की समाजासाठी आपलं जीवन समर्पण करणे. आणि म्हणून महाराजांच्या कृपेचा वर्षाव होत आहे आणि या वर्षावाखाली आपण सर्वजण आहोत. या कृपेचा आपल्याला फायदा होणार आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या कर्तव्याची पण जाणीव झाली पाहिजे की निस्वार्थी बुद्धीने आपल्याला कार्यरत राहायचं आहे समाजासाठी. आनंद भुवन निर्माण करण्याच्या महान कार्यामध्ये आपण आहोत याची सातत्याने आपण जाणीव ठेवून आपण पुढे जायचं आहे. आनंदाचं साम्राज्य पसरवायचं आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आनंदाचे दीप प्रज्वलित करण्याचं कार्य आपल्याला सातत्याने करायचं आहे. आणि मग अवघड जीवन आहे. जीवनातला प्रत्येक क्षण हा उत्सवासारखा आनंद देणारा, समाधान देणारा असतो आणि त्याचा अनुभव आपण घेत आहोत आणि घेत राहणार आहोत आणि इतरांना देणार आहोत. सद्गुरु श्री स्वामी समर्थ. स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं.